भाजपला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मुलांना बर्बाद करायचं होतं असा आरोप अनिल देशमुखांनी केला। अनिल देशमुखांच्या या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी पलटवार केला। विरोधक असे आरोप करून सहानुभूती मिळवत असल्याचा आरोप आता महायुतीने केलाय। सविस्तर पाहूयात। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी फडणवीसांच्या कथित दबाव तंत्राच्या प्रकरणात आणखीन एक गंभीर आरोप केलाय। भाजपला शरद पवार आणि ठाकरे घराण्यातील पुढची पिढी बर्बाद करायची होती, त्यासाठीच वेगवेगळ्या आरोपांमध्ये ठाकरे आणि पवार घराण्यातील दुसऱ्या पिढीला अडकवण्याचा डाव होता असा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय। आदित्य ठाकरे बच्चा है, छोटा लड़का है उद्धव जी का, उनको तकलीफ देके उनको किस प्रकार से जेल में भेज सकते हैं उसकी तैयारी करना, पार्थ को इस प्रकार का उसके ऊपर आरोप लगा के उसको तकलीफ दिलाना, मतलब कहने का मतलब कि बच्चों को भी इन्होंने छोड़ा नहीं, बच्चों को भी छोड़ा नहीं। इस घिनौनी राजनीति से उनको भी टारगेट करने की कोशिश किया। अनिल देशमुखांवर भाजपनेही पलटवार केला। अनिल देशमुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात होते असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केलाय। दिशा सालियांच्या मर्डर मध्ये आदित्य ठाकरेचा हात होता का? जे गृहमंत्री म्हणून तुम्ही मुख्यमंत्री तेव्हाच्या मुख्यमंत्रीच्या मुलाला जे वाचवायला जे प्रयत्न करत होता तेच तर सत्य तुम्हाला बाहेर सांगायचंय। शिवसेनेनं अनिल देशमुखांचे आरोप फेटाळले आहेत। अनिल देशमुख चुकीची माहिती देत असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केलाय। सचिन वाजेनं जिलेटिन अंबानींच्या घराखाली ठेवलं, त्याच सचिन वाजेनं एकाचा या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा खुनामध्ये हात आहे अशा व्यक्तीला ज्यांनी पोलिसांमध्ये घेतलं त्यांनी गुन्हेगारीच्या गोष्टी आम्हाला सांगू नये। देवेंद्रजी अतिशय पारदर्शकपणाने काम करतात, त्यांनी स्वतःचं चिंतन करावं देशमुख साहेबांनी, अशी माझी त्यांना विनंती। मुलांची नावं काढून सहानुभूती मिळवण्याचा अनिल देशमुख प्रयत्न करत असल्याचा आरोपही शिवसेनेनं केलाय। मुलांवर आरोप करून किंवा मुलांना कैचीत पकडून राजकारण करणाऱ्यापैकी आम्ही नाही। यांच्या स्वतःचीच नैया डुबायला लागलेली आहे, यांना स्वतःच अस्तित्व गमावायला लागलेले आहेत, म्हणून आता हे दुसऱ्यावर आरोप करतायत। हे असं मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पक्षावर निशाणा साधणाऱ्यापैकी आम्ही नाही। अनिल देशमुखांच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ आलंय। या आरोपांना भाजपकडून सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय, पण या निमित्तानं सरकारच्या विश्वासार्हतेवर आरोपांचे ओरखडे ओढले जात आहेत हे मात्र खरंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।